खंत व्यक्त केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, 6 वर्षापूर्वी अजितदादांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक चेहरा म्हणून मला विधान परिषदेवर संधी दिली होती आणि ती संधी शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेवर मला पक्षाकडून मिळेल अशी मला इतरांप्रमाणे पण अपेक्षा होती आणि अपेक्षा ठेवण्यात काही गैर नसतं. आम्ही आमचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले. ज्यांच्याकडे फक्त हे नाही दाखवलं, की बाबा आता मग माझं कसं आहे असं. कारण मी शेवटी आंबेडकरी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे. आणि अजितदादा असते आज, हयात असते, तर त्यांनी एवढं तरी म्हटलं असतं, की ठीक आहे तुम्हाला यावेळेस आम्ही म्हणजे फोन तरी केला असता. यावेळेस तुम्हाला संधी देऊ शकत नाही, पण तुमचा पक्ष म्हणून विचार नक्की केला जाईल. असं काहीच म्हणजे पहिली शॉर्ट लिस्ट आली, दुसरी शॉर्ट लिस्ट आली, 3 फेऱ्या झाल्या. साधं नाव सुद्धा चर्चेत जर ठेवलं नसेल, मग तुम्हाला प्रवक्ता म्हणून मी नकोय, तुम्हाला मी जनरल सेक्रेटरी म्हणून मी नकोय, तुम्हाला प्रतोद म्हणून मी नको होतो, तुम्हाला स्टार प्रचारक म्हणून मी नको होतो आणि मग आता विधान परिषदेवर पण मी नको होतो. तर मग मला असं वाटते की म्हणजे काय कारण काय असतं याचं कारण मला एकच दिसतंय. आणि जर ते खोटं असेल तर त्यांनी सगळ्यांनी येऊन कॅमेऱ्यासमोर सांगावं. अजितदादांच्या विमान अपघाताचा लढा जो शेवटच्या महिन्यामध्ये अधिवेशनामध्ये ताकदीनं मांडला, त्याचं जर हे फळ असेल, तपाचं फळ, म्हणजे सबर का फल मिठा होता है, तर ते असं मिठं असेल तर ते फळाचा मी आनंदाने स्वीकार करतो आणि ही लढाई आपली शेवटपर्यंत चालू राहते. अजितदादांच्या विमानाच्या अपघाताच्या संदर्भामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी महाराष्ट्राच्या पुढे आणणार आहे. तो विषय इतरांना वाटत असेल की तो विषय संपला, पण माझ्या लेखी तो विषय आता सुरू झालाय, संपणार नाही. तसं जीवन सिद्धीकी यांना संधी मिळाली, त्यानंतर तुम्हाला काही फोन आला होता का, विश्वास घेतला होता का यासाठी? मी तेच सांगतोय ना, ईशान सिद्दीकींना संधी मिळाली तर त्यांना खरोखर त्यांचं अभिनंदन. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर ते साधारणपणे त्यांचे राजकीय करिअर धोक्यात आलं होतं. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि विधान परिषदेवर पक्षाने एकमताने निर्णय घेऊन जर त्यांना संधी दिली असेल तर तो पक्षाचा निर्णय अंतिम असतो, ते मान्य केलं पाहिजे. पण त्यांना संधी देण्यापूर्वी थोडंसं विचारलं असतं तर जरा वाटलं असतं की आपली पक्षात काहीतरी किंमत आहे. पण जर विचारलंच नाही तर मग आता पक्षातली जर व्हॅलिडिटी संपली असेल तर एकदा पक्षाने जाहीर करावं. पुढची भूमिका काय असेल दादा? अजितदादांच्या विमानाच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रभर आंदोलन पेटवणे ही माझी पुढची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.